नमस्कार, गौरी किचनमध्ये आपले स्वागत। मी आज सुके बोंबील आणि शेवग्याची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे। त्यामध्ये 2 पळी तेल टाकणार आहे। 2 पळी तेल, हिंग टाकणार आहे आणि मध्यम आकाराचा कांदा घेऊन तो चिरून त्यामध्ये परतून घेणार आहे। आता शेवग्याची शेंग ही खूप बहुगुणी आहे। शेवग्याचे झाड खूप आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे। त्या शेवग्याच्या शेंगेपासून आपल्याला लोह मिळतं, रक्ताचं प्रमाण वाढतं, पित्तनाशक आहे, अशा अनेक फायदे या शेंगेपासून आपल्याला मिळत असतात। मी आता हा मसाला घेतलेला आहे। हा 2 चमचे मी मसाला घेतलेला आहे। हा आगरी मसाला आहे। हा मी घरीच बनवलेला आहे। 24 खडे मसाले आणि 3 प्रकारची मिरची असं मी गिरणीतून दळून आणलेलं आहे। याची व्हेज भाजी, नॉन व्हेज भाजी दोन्ही भाज्या अतिशय उत्तम आणि चविष्ट होतात। आता हे परतून घेऊ आपण। शेंग टाकून घेतली त्याच्यामध्ये। आता हे परतून घेऊ। आता टोमॅटो टाकून घेऊ आणि चांगलं पुन्हा एकजीव करून घेऊ। हे बघा कसं असं एकजीव करून घेऊ आणि मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया। आता पाणी घालून घेऊ। आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी आपण घालू शकतो। आपल्याला भाताबरोबर खायचे, भाकरीबरोबर खायचे, तसं हे करून आपण त्याच्यामध्ये पाणी घालून रस्सा बनवू शकतो। आता आपण ती 5-6 मिनटं ते अशी झाकून ठेवू, त्यावर पाणी ठेवू। 5-6 मिनटांनी आपण ते पुन्हा उघडून बघू। बघा आता याच्यामध्ये आपण बोंबील घालूया आणि पुन्हा शिजण्यासाठी बोंबील आणि शेंगा हे एकत्र मिक्स होण्यासाठी पुन्हा आपण शिजवून घेऊया। 5-6 मिनटांनी पुन्हा आपण झाकण उघडून बघू। बघा शेंग कशी मस्त शिजून आलेली आहे। कशी मस्त शिजलेली आहे। यामध्ये पाहिजे तर पाणी टाकू शकतो, नाही पण यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे। आता हे बघा भाजी रेडी झालेली आहे। बघा शेंगाची आणि याची भाजी, बोंबलाची भाजी